नमस्कार, मी आशा. आपण पाहता डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया याच्याआधी काही ठळक घडामोडी. इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतःचे आत्मपरीक्षण करून आपल्या चुका लक्षात घेतल्या की ब्लेम गेम बंद होईल आणि ब्लेम गेम बंद झाला की देशाचे भविष्य उज्ज्वल होईल, असे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी सांगितले. ते कल्याणातील मुथा विद्यालयात आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. तर ते पुढे म्हणाले की कायदा आणि सुव्यवस्थेला खतपाणी घालणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यामुळे शहरातील वातावरण गढूळ होत जात असल्याची खंत देखील कराडे यांनी व्यक्त केली. कल्याणातील मुथा महाविद्यालयात संविधान दिन आणि 26/11च्या आतंकवादी भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संविधान उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम, समाजवादी, लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि प्रजासत्ताकतेवर प्रकाश टाकत अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी संविधानाविषयी मोलाचे मार्गदर्शन उपस्थितांना दिले होते. तर संविधान बनवण्यात आल्यापासून ते अंमलात आणेपर्यंत संविधानात्मक प्रवासाबाबत महाविद्यालयाचे प्रकाश मुथा यांनी स्वातंत्र्यपूर्वीच्या इतिहासावर प्रकाश टाकत संविधानाविषयी माहिती दिली. प्रसंगी 26/11च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाचे पूजन करून करण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, मुथा महाविद्यालयाचे संचालक प्रकाश मुथा, माधवी निकम, वैशाली गोखले, सपना गादिया, दीपाली कांबळे, मनीष मुथा, अवनेशा मुथा, लालचंद्र तिवारी आदी उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. आज संविधान दिन है और शहीद दिन है। शहीद दिन इसलिए है कि 26/11/2008 को मुंबई पे टेररिस्ट लोगों का अटैक हुआ था और वो सिर्फ अटैक ही नहीं था, वो हमारे भारत के संविधान पे अटैक था, क्योंकि 26/11 ये हमारे भारत का संविधान दिन है और ये बड़ी इंटरनेशनल सोची समझी साजिश थी कि भारत के नागरिकों को, भारत की सरकार को और भारत की आम जनता को ये महसूस करवाना था विदेशी ताकतों का कि संविधान के ऊपर अटैक करके कि भारत में सब कुछ ठीक नहीं चल रहा है। ये तो अच्छा हुआ कि हमारे कुछ जवानों ने शहीद तो हुए, लेकिन एक व्यक्ति को जिंदा पकड़ लिया, बाकी के मारे गए। अगर उसको जिंदा नहीं पकड़े होते तो शायद ये साजिश कहाँ से हुई, कैसे हुई और कब हुई ये पता नहीं लगता था। कुछ लोग कहते हैं अरे उसको जिंदा रखने की क्या जरूरत थी, भारत सरकार के हज़ारों रुपए, करोड़ों रुपए खर्च हो गए। ये करोड़ों रुपए इसलिए खर्च हुए कि हमको ये साजिश और ये पॉलिसी किसने बनाई थी और कैसे बनाई थी ये समझने के लिए। और आखिर में कसाब ने कहा कि मैं पाकिस्तानी हूँ, लेकिन पाकिस्तान सरकार मानने को तैयार नहीं था कि कसाब पाकिस्तानी है। दूसरी बात, आज हमारा संविधान दिन है। आज के दिन हमारा संविधान को अडॉप्ट किया गया था। मैं सबको हार्दिक शुभकामना देता हूँ। संविधान, भारतीय संविधान क्या है? ये खाली एक किताब नहीं है, ये हमारे एक मुल्क की कल्पना है। और जवाहरलाल नेहरू ने संविधान बनने के पहले हमारे आज़ाद भारत का नक्शा अपने दिमाग में रखा था और हमारा आज़ाद भारत कैसा होना चाहिए, आज़ाद भारत का संविधान कैसा होना चाहिए, क्योंकि हमारा देश कई सालों से गुलामी से गुजर रहा था। इसलिए अनेकों धर्म, जातियों और अनेक चीज़ों में बटा हुआ था और इन सबको फिर से एक माला के अंदर पिरोना बहुत ज़रूरी था। इसलिए भारतीय संविधान होना बहुत आवश्यक था। जवाहरलाल नेहरू जी ने जब पहली भारतीय संविधान सभा का अधिवेशन हुआ, उसमें एम एंड एम्बिशन ऑफ भारतीय संविधान क्या होगा, कैसे होगा, किस प्रकार से होगा, ये रखा था और उसके ऊपर बहुत सारी चर्चा हुई। फिर आम्बेडकर जी को इस का ड्राफ्टिंग कमेटी का चेयरमैन बनाया गया और सिन्हा साहब को 6 महीने के लिए इसका अध्यक्ष बनाया गया। फिर डॉक्टर राजेंद्र प्रसाद को कायमी स्वरूपी संविधान सभा का अध्यक्ष बनाया गया और भारत का संविधान उसके अंदर लिखा गया। भारत का संविधान लिखने में 2 साल 11 महीने और 17 दिन लगे थे और उसके अंदर हर व्यक्ति को, हर समाज के लोगों को और हर धर्म के लोगों को एक समानता का अधिकार दिया था और यही हमारे संविधान का ध्येय और धोरण था। डॉक्टर माधवी निकम, आज मुथा कॉलेज, सेंट हिराच्या मुथा कॉलेज इथे कॉन्स्टिट्यूशन डे सेलिब्रेशनसाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत। अत्यंत मोटिवेशनल प्रोग्राम आहे हा आणि मला असं वाटतं की मुथा कॉलेज हे एकमेव इथे कॉलेज आहे ज्यांनी पुढाकाराने
खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी संख्या जमा करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. संविधान दिन हा सर्वांसाठीच किती महत्त्वाचा आहे आणि तो आपण सगळ्यांनी का पाळायला हवा, त्याचबरोबर त्याचं महत्त्व अनेकांनी कार्यक्रमाच्या दरम्यान सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की भारत हा असा एक देश आहे जिथे संविधान जे आहे, कॉन्स्टिट्यूशन जे आहे, हे हस्तलिखित आहे आणि सगळ्यात मोठं कॉन्स्टिट्यूशन आहे आपलं, सगळ्यात लेंदी कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सोशल जस्टिस, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, ब्रदरहूड या सगळ्यांविषयी लिहिलेलं आहे. आणि एक मार्गदर्शन तत्त्व ज्याला आपण म्हणतो की आयुष्यामध्ये कसं जगायला हवं, हे मार्गदर्शन तत्त्व जसं आपण धार्मिक ग्रंथांमध्ये वाचतो तसं मानवाने त्यांना मिळालेले अधिकार कसे वापरावेत याची जी नियमावली आहे, ही नियमावली आपल्याला या संविधानातून मिळते. मला असं वाटतं की मुथा कॉलेजने आयोजित केलेला हा कार्यक्रम इतर सर्वच कॉलेजेसमध्ये निश्चित व्हायला पाहिजे. येणारी पिढी जी आहे, या पिढीला या दिवसाबद्दल, आणि जसं आत्ताच आपण कार्यक्रमादरम्यान बघितलं की 26/11 हा दिवस जो आहे हा आपण काळा दिवस म्हणून पाळतो, कारण की मुंबईवर अतिरेकी हमला झालेला होता 26/11ला आणि आपले अनेक दिग्गज पोलीस ऑफिसर्स त्यामध्ये शहीद झाले होते. तर हा दिवस जो आहे हा नॅशनल लॉ डे म्हणून सुद्धा सेलिब्रेट केला जातो, त्याचबरोबर कॉन्स्टिट्युशनल डे म्हणून सुद्धा सेलिब्रेट केला जातो. तर ह्या दिवसाचं औचित्य साधून तरुण पिढीपर्यंत पोहोचणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, गांधीजींचे विचार किंवा मुलांपर्यंत ज्या मार्गदर्शन तत्त्वांची त्यांना आत्ता खरंच तरुण पिढीला गरज आहे ती पोहोचवणं खूप मला असं वाटतं महत्त्वाचं आहे. तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.